So there are substitution reactions, various substitution reactions. So first of all, substitution reaction means what? The reaction in which an atom or group of atom is substituted by another atom respectively. So here there are some examples of substitution reaction. Exactly करायचं काय याच्यामध्ये? एक सबस्टिट्यूटेड प्रोडक्ट आहे तो रिमूव्ह करत जायचा. ओके, बघा मी काय केलंय. RX स्टँड्स फॉर अल्किल हलाइड. रिएजंट आपण त्याच्यामध्ये अल्किल हलाइड मध्ये ऍड केला तर सबस्टिट्यूटेड प्रोडक्ट काय मिळतो याचा एक चार्ट प्रिपेअर केलेला आहे. आय थिंक कालच्या पीडीएफच्या नोट्स मध्ये मी ऑलरेडी ही नोट्स तुम्हाला सेंड केलेल्या आहे. ओके, सो जस्ट गो थ्रू इट. आता आपल्याला प्रिपेअर काय करायचंय, एक्स आणि Na कंबाईन झाला. NaX मॉलिक्यूल हा तुमचा बाय प्रोडक्ट असेल. NaX. X stands for any halogen, R stands for alkyl group. So the product will be ROH. ROH means what? It is alcohol. Okay, so name of this compound is alcohol. So how will you prepare propanol from propyl chloride? असा जर क्वेश्चन आला तर तुम्ही काय करणार, CH3 CH2 CH2Cl plus NaOH. It will form CH3 CH2 CH2OH plus NaCl. हा तुमचा बाय प्रोडक्ट असेल. सो इम्पॉर्टंट काय, हा जो R आहे तो एक्झाम मध्ये काहीतरी चेंज करून देतील. X आहे तो फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन याच्यापैकी कुठला तरी हॅलोजन देतील आणि NaOH जर तुम्ही ऍड केला तर तुम्हाला अल्कोहोल प्रोडक्ट होतो. म्हणजे कन्फर्म एवढं लक्षात ठेवायचं, अल्किल हलाइड रिएक्ट्स विथ एनी अल्कली लाईक NaOH, KOH. ओके, सो इट विल फॉर्म अल्कोहोल एज अ मेजर प्रोडक्ट. हे तुझं स्टेटमेंट लक्षात ठेवायला पाहिजे. नेक्स्ट, अल्किल हलाइड अगेन रिएक्ट्स विथ NaOR. नाउ नेम ऑफ दिस कंपाउंड इज सोडियम अल्कॉक्साइड. याचं नेम काय, सोडियम अल्कॉक्साइड. So when sodium alkoxide reacts with a alkyl halide, it will form same part करायचा, NaX रिमूव्ह करायचा, बाकीचा सगळा प्रोडक्ट असेल तो ऍज इट इज लिहायचा, ROR डॅश. नेम ऑफ दिस कंपाउंड इज इथर. ओके, इथर बाय प्रोडक्ट असेल NaX, सेम बाय प्रोडक्ट NaX. Next reaction is when alkyl halide reacts with RC double bond OO minus Ag plus. Now this compound is called as a silver carboxylate. Silver carboxylate. Alternative name of this compound is silver salt of carboxylic acid. ओके, काही लिहिलं तरी चालतं. RC डबल बॉन्ड OAG हा इस्टर नाही, लक्षात ठेवायचं. ऍक्च्युली हा इस्टरच्या फॉर्मॅटमध्ये का नाही, कारण याच्यामध्ये सिल्वर कंपोनंट आहे म्हणून. सिल्वर जनरली इझिली प्रेसिपिटेट फॉर्म करतो. सो Ag and X कंबाईन होतील आणि AgX बाय प्रोडक्ट मिळेल. हा प्रेसिपिटेट आहे म्हणून डाउनवर्ड डिरेक्शन मध्ये एरो दाखवतो अकॉर्डिंग टू साइन कन्व्हेन्शन्स ऑफ केमिकल इक्वेशन. अँड रिमेनिंग बाय प्रोडक्ट इज RCOO आणि RCOO हा इकडचा पार्ट आणि इकडचा आहे R. Name of this compound is ester. Functional group of this compound is ester. Okay, so in this way alcohol, ether, ester can be prepared from alkyl halide by suitable reagent. It undergo substitution reaction and gives substituted product as alcohol, ether and ester. Okay, similarly when alkyl halide reacts with ammonia, आता याच्यामध्ये एक पार्ट आहे, इम्पॉर्टंट आहे. ALC म्हणजे काय, सॉल्वंट असेल अल्कोहोल. ओके, एक पर्टिक्युलर वेसल मध्ये अल्कोहोल पहिल्यांदा घ्यायचा, इथॅनॉल, प्रोपॅनॉल, ब्युटॅनॉल लाईकवाईज, आणि त्याच्यामध्ये अमोनिया गॅस पास आउट करायचा. म्हणजे सोल्युशन असेल ते अल्कोहोलिक अमोनियाचं सोल्युशन असेल. या कंडिशन, अमोनिया हा गॅस आहे म्हणजे ऑब्व्हियसली ते रूम टेम्परेचरला रेग्युलर वेसल मध्ये, ओपन वेसल मध्ये करू शकत नाही, क्लोज्ड वेसल असायला पाहिजे. म्हणजे त्याला प्रेशर अप्लाय केलं पाहिजे. आता प्रेशर अप्लाय करायचं म्हणजे काय करायचं, एक कोनिकल फ्लास्क असेल. ओके, कोनिकल फ्लास्क लाईक आउटर मोस्ट एक एंड असतं, हे समजा कोनिकल फ्लास्क आहे असं. ओके, हे कोनिकल फ्लास्क आहे. इथे एक एंड असतं, ओपन एंड असतं, त्याला काय करायचं, कॉटन लावून ठेवायचा. ओके, आणि वरती रबर कॉक लावून ठेवायचा आणि त्यामधून त्या कॉटन मधून एक रबर पाईप असतो, त्याच्यातनं अमोनियाचा गॅस त्याच्यामधनं इन्सर्ट करायचा अल्किल हलाइडच्या सोल्युशन मध्ये. मग आपल्याला प्रोडक्ट काय मिळेल, NH3 म्हणजे एक्झॅक्टली कंपाऊंड कसं असणार, H आणि H. Okay, now this HX molecule combine together to form byproduct HX means hydrogen halide and remaining byproduct is RNHH म्हणजे RNH2. This is nothing but your primary amine. ओके, क्वेश्चन पेपर मध्ये हा क्वेश्चन आणि हा क्वेश्चन येऊन गेलेला आहे आताच्या. क्वेश्चन नंबर 5, रिएक्शन नंबर 5, 6 and 3 या वर्षीच्या क्वेश्चन पेपर मध्ये चेक केला तर तुम्हाला मिळून जाईल. अल्किल हलाइड अगेन रिएक्ट्स विथ अल्कोहोलिक KCl. मगाशी आपण वापरलेलं अल्कोहोलिक अमोनिया, दिस इज नथिंग बट अल्कोहोलिक KCl. इट विल अगेन फॉर्म KX as a byproduct. KX as a byproduct. Remaining is a product RCN, that is alkyl cyanide.
हे असं लिहायचं, कारण कार्बनची व्हॅलन्सी 4 आहे हे दिसायला पाहिजे एक्झामिनरला, आणि तुम्हाला कार्बनची व्हॅलन्सी 4 आहे हे माहिती आहे, हे एक्झामिनरला समजायला पाहिजे. म्हणून RCN मीन्स अल्किल सायनाइड. नेक्स्ट कंपाऊंड इज अल्किल हलाइड व्हेन रिॲक्ट्स विथ AgCN. आता नाव याच्यामध्ये बेसिक डिफरन्स काय, KCN आणि AgCN ह्याच्यामध्ये काय चेंज आहे असं आपल्याला एक्सपेक्टेड काय आहे, AgX रिमूव्ह होईल आणि RCN प्रोडक्ट मिळेल. बट ऍक्च्युली जे सिल्वर सायनाइड कंपोनंट आहे ते सिल्वर सायनाइड कंपाऊंड आर नॉट स्टेबल इन नेचर. ओके, सिल्वरची टेंडन्सी काय असते, इझिली प्रेसिपिटेट जनरेट करणं, त्यामुळे तो प्रेसिपिटेट फॉर्म करेल आणि बाजूला होईल. बट जो रिमेनिंग प्रोडक्ट असेल तो असा नाही जनरेट होणार, RCN जनरेट नाही होणार, RNC-N+. ओके, असा प्रोडक्ट जनरेट होणार बघा, RN ट्रिपल बॉन्ड CO-. ओके, आता याला काय कन्सिडर करतात, नेम ऑफ धिस कंपाऊंड इज अ सायनाइड. ओके, बट नेम ऑफ धिस कंपाऊंड इज आयसोसायनाइड. आयसोसायनाइड. आता याचा मागे बेसिक डिफरन्स, ऍक्च्युअली इट इज अ स्टेबल और अनस्टेबल. नो, इट इज नॉट अ स्टेबल कंपाऊंड बिकॉज इट acquires some positive charge on any element of the compound and acquires some negative charge on the carbon atom. ज्यावेळी चार्जलेस स्पेसिस असतात तेव्हा ते कंपाऊंड स्टेबल असतात, जेव्हा त्याच्यावरती चार्ज असतो तेव्हा त्याचा लाईफ टाइम स्पॅन खूप कमी असतो. मग आयसोसायनाइड जर अनस्टेबल आहे तर मग ते कशाला प्रिपेअर करायचं, त्याचा यूज कशासाठी होतो, ARC. आपल्याला माहिती आहे BARC माहिती आहे सगळ्यांना, भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर. ओके, त्या रिसर्च सेंटरसाठी ॲटॉमिक ॲज वेल ॲज अ न्यूक्लिअर एनर्जी जनरेट करण्यासाठी आयसोसायनाइडचा यूज केला जातो. ओके, मीन्स मिनिमम अमाऊंट ऑफ एरिया ऑफ क्रॉस सेक्शन मध्ये जास्तीत जास्त अमाऊंट ऑफ न्यूक्लिअर एनर्जी, मॅक्सिमम अमाऊंट ऑफ न्यूक्लिअर एनर्जी आपण सेव्ह करू शकतो थ्रू आयसोसायनाइड कंपाऊंड. ओके, सो आयसोसायनाइडचा यूज काय, ॲटॉमिक रिसर्च सेंटरमध्ये त्याचा यूज केला जातो. सो आयसोसायनाइड इज ऑल्सो अ डिझायर्ड प्रोडक्ट अँड इट कॅन बी ऑब्टेन फ्रॉम अल्किल हॅलाइड विथ द अल्कोहोलिक AgCN. आता KCN अल्कोहोलिक असेल, आपण टेम्परेचर देतोय, AgCN ला अल्कोहोलिक कंडिशनला आपण टेम्परेचर दिलं, स्मॉल अमाऊंट ऑफ टेम्परेचर दिल्यानंतर सुद्धा आपल्याला आयसोसायनाइड नावाचा प्रोडक्ट जनरेट करता येतो. ओके, सो प्लीज हे लक्षात ठेवायचं की इम्पॉर्टंट थिंग काय काय त्याच्यातल्या, अल्कोहोलिक KCN आणि अल्कोहोलिक AgCN ह्या दोन्हीही कंपाऊंड्स बरोबर आपल्याला सायनाइड आणि आयसोसायनाइड नावाचे दोन डिफरंट प्रोडक्ट्स जनरेट करता येतात. ओके, हे लक्षात ठेवायचं, खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे हा. सो ह्या झाल्या तुमच्या 6 रिएक्शन. नेक्स्ट अजून काही रिएक्शन्स आहेत, याच्यामध्ये काही डाऊट असेल तर फक्त सांगा, 1-2 रिएक्शन्स आहेत तेवढ्या घेऊया आणि मग आपण पुढच्या पार्टकडे जाऊया, दॅट इज SN1 रिएक्शन. हे समजलंय का? रिएक्शन्सची प्रॅक्टिस पाहिजे, रिएक्शन्स लिहून काढल्या पाहिजेत. इच अँड एव्हरी रिएक्शन ऍटलीस्ट 2 to 4 टाइम्स लिहून काढली पाहिजे, तर तुम्हाला त्याची प्रॅक्टिस करता येते. आणि सेकंड थिंग, बॅलन्सी ऑफ कार्बन, बॅलन्सी ऑफ नायट्रोजन शुड बी सॅटिस्फाईड इन युअर प्रोडक्ट. म्हणजे स्टेबल स्टेटमध्ये तुम्हाला त्याची बॅलन्सी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी जनरेट करता आल्या पाहिजेत. इम्पॉर्टंट थिंग्स आहेत या. ओके, ठीक आहे, नेक्स्ट पार्ट बघूया. ओके, नाव इन केस ऑफ अल्किल हलाइड वरती R वरती पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि दॅट इज हॅलोजन वरती, हलाइड वरती निगेटिव्ह चार्ज असतो. आता हॅलोजन वरचा जो निगेटिव्ह चार्ज आहे तो कम्पेन्सेट कसा होणार, जर त्याच्याबरोबर अनदर कुठला तरी मॉलिक्यूल, पोटॅशियम सॉल्ट किंवा सिल्वर सॉल्ट, Ag किंवा K+ किंवा Na+, त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, अशा कुठल्याही स्पेसिस जर तुम्ही कंबाईन केलं तर तुम्हाला तो प्रेसिपिटेट इझिली जनरेट करून दाखवतो. फक्त एक लक्षात ठेवायचं, रिएक्शन मध्ये जर समजा Ag प्रेझेंट असेल, कुठल्याही रिएक्शन मध्ये Ag जर प्रेझेंट असेल आणि कुठलाही हॅलोजन असेल, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन आणि फ्लोरीन, मोस्टली फ्लोरीन नसतो बिकॉज एक्सक्लुझिव्ह आहे तो, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन असणार. जशी जशी साईज इन्क्रीज होत जाते तशी तशी त्याच्या आयोनिक कॅरेक्टर्स इन्क्रीज होत जातात आणि त्याच्यामधलं डिस्टन्स कमी होत जातं. म्हणजे अल्किल ग्रुप पेक्षा सुद्धा आयोडीनची साईज मोठी जर झाली तर त्यावेळी काय केलं जातं, असे बॉन्ड जनरेट होतात आणि ते त्याला आपण कन्सिडर करतो फसाईल बॉन्ड. फसाईल ज्याला आपण असं कन्सिडर करू शकतो की वीक बॉन्ड आहे ते. ओके, लॅबाईल बॉन्ड असं सुद्धा त्याला कन्सिडर केलं जातं. मग वीक बॉन्ड्स जनरेट का करायचे, कारण ते ब्रेक इझिली होतात मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी प्रोव्हाइड केल्यानंतर आणि त्याच्यापासून डिझायर्ड प्रोडक्ट आपल्याला इझिली गेन करता येतात, म्हणून ते आपण बॉन्ड फॉर्म करतो. सो हा सगळा इम्पॉर्टंट पार्ट आहे तुमच्या सिलेबसचा. ओके, नेक्स्ट पार्ट ऑफ युअर रिएक्शन इज, आय थिंक लास्ट 2 रिएक्शन्स आर देअर, पोटॅशियम नायट्राइट अँड सिल्वर नायट्राइटचे बघूया. When alkyl halide reacts with potassium nitrate,
KNO2. ओके, सेम प्रोडक्ट मिळेल, KX रिमूव्ह होईल, KX प्लस RNO2. RNO2 नावाचं आपल्याला काय मिळेल, प्रोडक्ट मिळेल, दॅट इज नायट्रो कंपाऊंड. सिमिलरली फॉर K गेट रिप्लेस्ड विथ Ag, then it will again form RNO2 plus AgX. ओके, RNO2 प्लस AgX. आता याच्यानं काय अंडरस्टँडिंग काय करायचं, KNO2 बरोबर आपल्याला सेम प्रोडक्ट मिळतो. मग याच्यापासून पण सेम प्रोडक्ट मिळतो का? ऍक्च्युली काय होतं याच्यामध्ये, काही केसेसमध्ये नायट्रो कंपाऊंड स्टेबल स्टेटमध्ये मिळतो, म्हणजे या केसमध्ये नायट्रो कंपाऊंड इझिली मिळतो. बट या केसमध्ये RNO2 डायरेक्ट नाही मिळत, तो असा मिळतो, या फॉर्मॅटमध्ये मिळतो, RON डबल बॉन्ड O. याला पण आपण कन्सिडर करतो RNO2. बोलताना आपण RNO2 बोलतो, पण ऍक्च्युली त्याचं केमिकल कंपोजिशन किंवा स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशन या फॉर्मॅटमध्ये असतं, ज्याला तुम्ही कन्सिडर करता अल्किल नायट्राइट, आणि हा आहे नायट्रो. नायट्राइट वेगळा, नायट्रो वेगळा. नायट्रो मध्ये ऑक्सिजन बरोबर नायट्रोजन डबल बॉन्डेड अटॅच असतो, याच्यामध्ये एक डबल बॉन्डेड असतो, एकामध्ये सिंगल बॉन्डेड असतो. ओके, सो हा इम्पॉर्टंट पार्ट आहे अकॉर्डिंग टू युअर थिअरॉटिकल पार्ट, किंवा आपण ज्याला आपण कन्सिडर करतो सबस्टिट्यूशन प्रोडक्ट. सबस्टिट्यूशन रिएक्शन कशा कॅरी फॉरवर्ड केल्या जातात, ते या फॉर्मॅटमध्ये त्या कॅरी फॉरवर्ड केल्या जातात. ओके, आता इथे तुमच्या सगळ्या सबस्टिट्यूशन रिएक्शनचा सगळा पार्ट कम्प्लीट होतो. लास्ट लेक्चरला मी SN2 रिएक्शन कम्प्लीट केली होती. सो नेक्स्ट पार्ट होता तुमचा SN1 मेकॅनिझम. आता SN1 मेकॅनिझमचा जो पार्ट आहे तो पेपरमध्ये आयडेंटिफाय कसा करायचा किंवा लक्षात कसा ठेवायचा, तर ऑलवेज सबस्ट्रेट शुड बी टर्शरी अल्किल हलाइड. ओके, इन केस ऑफ SN1 रिएक्शन सबस्ट्रेट शुड बी टर्शरी अल्किल हलाइड. आता टर्शरी अल्किल हलाइड म्हणजे काय ते बघूया. Okay, next part is SN1 mechanism, that is substitution substituted nucleophilic. One stands for unimolecular reaction. Unimolecular. Okay. आता एक्झॅक्टली ही रिएक्शन आयडेंटिफाय कशी करायची. सबस्ट्रेट शुड बी टर्शरी, मीन्स व्हॉट, CH3 थ्राइस CBr प्लस, म्हणजे अल्किल टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड ची रिएक्शन आपण NaOH बरोबर करूया. आपल्याला प्रोडक्ट मिळेल NaBr रिमूव्ह करायचा, CH3 थ्राइस COH प्लस NaBr प्लस NaBr. ओके, आता एक्झॅक्टली झालं हे टर्शरी आहे. समजलं कसं, हॅलोजन ॲटम ज्या कार्बनला अटॅच आहे तो जर कार्बन ॲटम डायरेक्टली 3 अनदर कार्बन्सना अटॅच असेल त्याला आपण टर्शरी अल्किल हालाइड म्हणतो. सो rate of overall this reaction is directly proportional to only and only
CH3 thrice CBr means tertiary butyl bromide. Rate, practically it is observed that rate of this reaction is directly proportional to tertiary butyl bromide. So it is independent on the hydroxide ion concentration. Okay, practically it is observed in laboratory. Okay, so हे कॅल्क्युलेशन कसं करणार, प्रपोर्शनॅलिटी साइन नको असेल तर आपण इक्वल टू साइन घेतो, कॉन्स्टंट ने मल्टिप्लाय करतो. सो CH3 thrice CBr. Okay, now रेट ऑफ दिस रिएक्शन, दिस इज युअर रेट इक्वेशन. आता ह्याच्या कॉन्सन्ट्रेशनची जी काही पॉवर असते ती तुमची ऑर्डर ऑफ रिएक्शन असते. सो हेन्स इट फॉलोज फर्स्ट ऑर्डर कायनेटिक्स. फर्स्ट ऑर्डर कायनेटिक्स. फर्स्ट ऑर्डर म्हणजे काय, ह्याच्यावरती रेस टू पॉवर काय, काहीच नाही म्हणजे किती आहे, 1 आहे. सो त्याला आपण कन्सिडर करतो फर्स्ट ऑर्डर कायनेटिक्स. सो इन दिस वे यू कॅन डिटरमाइन द SN1 टाइप ऑफ मेकॅनिझम. ओके, नाउ द इम्पॉर्टंट पार्ट इज मेकॅनिझम. सो दिस इज अ टू स्टेप मेकॅनिझम. SN1 is a two-step mechanism. In the first step, step 1, formation of carbocation take place. Formation of carbocation take. Now what is mean by carbocation? Carbocation is nothing but it is positively charged trivalent species. Trivalent species. ट्रायव्हॅलंट याचा अर्थ काय, त्याची व्हॅलन्सी 3 असायला पाहिजे आणि त्याच्यावरती त्या कार्बन वरती पॉझिटिव्ह चार्ज असायला पाहिजे. आता बघूया याच्यापासून असा मिळतो कंपाऊंड. हा कंपाऊंड कसा ऍक्च्युली CBr CH3 अँड CH3 असा मॉलिक्युल. ओके, आपल्याला याच्यातनं हा मॉलिक्युल जर रिमूव्ह केला, बघा BR मॉलिक्युल, बिकॉज BR इज अ व्हेरी गुड लिव्हिंग ग्रुप. सो जर BR मॉलिक्युल आपण रिमूव्ह केला फास्ट प्रोसेसमध्ये किंवा स्लो प्रोसेसमध्ये, तर आपल्याला कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज घेता येईल, म्हणजेच पॉझिटिव्हली चार्ज कार्बोकॅटायन जनरेट होऊ शकतो. त्याला आपण कन्सिडर करतो पॉझिटिव्हली चार्ज ट्रायव्हॅलंट स्पेसिस. सो इन दिस वे यू कॅन डिटरमाइन द कार्बोकॅटायन इन द फर्स्ट स्टेप. नाउ दिस फर्स्ट स्टेप शुड बी स्लो इन नेचर अँड इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ RDS. That is rate determining step. Okay, so क्वेश्चन पेपर मध्ये क्वेश्चन येऊ शकेल, नेम द रेट डिटरमाइनिंग स्टेप इन केस ऑफ SN1 मेकॅनिझम. तुमचा आन्सर असणार फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन इज द स्लोवेस्ट स्टेप. आणि रेट डिटरमाइनिंग स्टेप म्हणजे काय, इट इज द स्लोवेस्ट स्टेप विच ओव्हरऑल shows or which enhance the overall rate of the reaction. So it is considered as a rate determining step. Rate determining step ही always and always slow असते आणि ते रिव्हर्सिबल असते, हे लक्षात ठेवायचं. ओके, सो आपल्याला प्रोडक्ट मिळेल CH3 पॉझिटिव्ह साइन प्लस Br मायनस. Okay, so it is a carbocation and always stability order of carbocation is tertiary carbocation is more stable than that of the secondary, which is more stable than that of the primary carbocation. So tertiary carbocation, as the tertiary carbocation is a more stable, so याच्यावरती तुम्हाला एक चार्ज द्यावा लागेल, that is positive charge, आणि त्याला तुम्ही कन्सिडर करता कार्बोकॅटायन. ओके, नाउ इन द इथे आपण 2 स्टेप म्हटलं, ह्याची पहिली स्टेप झाली फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन. इन केस ऑफ सेकंड स्टेप, that is in case of second step, attack of nucleophile take place, because this reaction is name itself, meaning is present in the name itself, that is SN1. SN1 मधला N काय आहे, न्यूक्लिओफाइल. सो न्यूक्लिओफाइलचा अटॅक त्याच्यावरती आपल्याला दाखवायला लागेल कार्बोकॅटायन वरती. सो स्टेप 2, अटॅक ऑफ न्यूक्लिओफाइल. ओके, सो फर्स्ट स्टेप मधला जो आपल्याला प्रोडक्ट मिळालाय तो सेकंड स्टेपचा रिएक्टंट असेल, दॅट इज कार्बोकॅटायन पॉझिटिव्हली चार्ज ट्रायव्हॅलंट स्पेसिस. व्हेन इट इज रिॲक्ट्स विथ, आता आपला प्रोडक्ट पाहिजे OH मध्ये पाहिजे होता, मग आपण NaOH ऍड केला, म्हणजे न्यूक्लिओफाइल असेल OH मायनस. दिस लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑफ ऑक्सिजन विल अटॅक ऑन इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कार्बन अँड इट विल इझिली फॉर्म दिस कंपाऊंड लाईक CH3 अँड OH. ओके, बाय प्रोडक्ट काय असेल, ह्याच्याबरोबर NaOH असणार ना, NaOH मधला हा OH आहे, Na कंबाईन होईल कशाबरोबर, अगोदरचा जो Br रिमूव्ह झालाय पहिल्या स्टेप मधला त्याच्याबरोबर रिमूव्ह होईल. इथे आपण घेतला नाही, त्यामुळे इथे आपण बाय प्रोडक्ट नाही लिहिला तरी चालेल. ओके, सो दिस इज द desired product, that is CH3 thrice OH. Tertiary butyl alcohol is the major product. So in this way you can prepare tertiary butyl alcohol from tertiary butyl bromide by SN2
सॉरी SN1 मेकॅनिझम, दॅट इज सबस्टिट्यूशन न्यूक्लिओफिलिक युनिमॉलिक्युलर. नाऊ आता इथपर्यंत सगळा जो पार्ट आहे हा तुमचा 2 मार्क्स झाला. पहिल्यांदा तुम्ही काय काय लिहिणार, when tertiary butyl bromide reacts with NaOH like alkali, it will form tertiary butyl alcohol as a major product. This reaction follows first order kinetics, hence it is called as a SN1 mechanism, where S stands for substitution, N stands for nucleophilic, and 1 stands for unimolecular. Practically, overall rate of this reaction is depends upon concentration of only and only tertiary butyl bromide. So rate is directly proportional to CH3 CBr. Rate is equal to K into concentration of CH3 CBr. So it follows first order kinetic. इथपर्यंत सगळा पार्ट झाला तुमचा theoretical. नेक्स्ट ना तुम्ही मेकॅनिझम 2 स्टेप मध्ये मेकॅनिझम म्हणजे काय, आता जो तुमचा रिएक्टंटचा कन्व्हर्जन प्रोडक्ट मध्ये झालाय त्याचं स्टेप बाय स्टेप डिस्क्रिप्शन करताय तुम्ही. Step by step in the sense formation of carbocation is your first step, which is RDS, and in the second step attack of nucleophile on that product of first reaction or first step. So it is considered as a the step by step description of the reaction. So it is considered as a mechanism. इथपर्यंतचा पार्ट झाला. नेक्स्ट आहे सॅलियंट फीचर्स. आता इथपर्यंत प्रोडक्ट जनरेट झाला, पण सॅलियंट फीचर्स हा पार्ट असा आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला त्याचे पॉझिटिव्ह निगेटिव्ह व्ह्यूज दोन्ही समजतात. ओके, सो सॅलियंट फीचर्स ऑफ SN1 मेकॅनिझम हा पार्ट न्यू सिलेबस आहे, त्यामुळे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू एक व्हेरी इम्पॉर्टंट आहे. पहिल्यांदा सॅलियंट फीचर्स मध्ये तुम्ही लिहिणार आहात सगळ्यात पहिल्यांदा SN1 रिएक्शन मध्ये फक्त रेट ऑफ दिस रिएक्शन इज डिपेंड्स अपॉन ओनली वन स्पेसिस. मीन्स न्यूक्लिओफाईलचा जो अटॅक होतो किंवा न्यूक्लिओफाईलचा जो काही रोल आहे तो मेजर नाहीये, मायनर रोल असेल. ओके, तर त्याच्यामध्ये तुम्ही पहिल्यांदा लिहिणार टू स्टेप मेकॅनिझम. Second, in first step, heterolysis of CX bond takes place. Heterolysis of CX bond takes place. Okay, this is your second salient feature. In the case of third salient feature, you have to write in second step attack of nucleophile take place and product is formed. ओके, आणि लास्ट आहे तो अगोदर आपण असं लिहिलं होतं SN2 साठी इन्व्हर्जन ऑफ कन्फिगरेशन. सो इन दिस केस रॅसमायझेशन इज ऑब्झर्व. हा वर्ड खूप इम्पॉर्टंट आहे. रॅसमायझेशन याचा अर्थ काय, कालच्या लेक्चरला आपण असं बघितलं होतं ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी टर्मिनॉलॉजी मध्ये बघितलं होतं. ऑप्टिकल ऍक्टिव्हिटीची एक डेफिनेशन बघितली होती, डेक्स्ट्रो रोटेटरी अँड लिव्हो रोटेटरी. इफ द प्लेन पोलराइज राईट रोटेट टुवर्ड्स राईट हँड साइड देन इट इज कन्सिडर्ड एज अ डेक्स्ट्रो रोटेटरी, अँड इफ प्लेन पोलराइज राईट rotate towards left hand side then it is considered as a levo rotatory. So dextro rotatory and levo rotatory ह्या दोघांचं कॉम्बिनेशन किती अमाउंट मध्ये असणार आहे, 50% ऑफ D प्लस 50% ऑफ L. ओके, या दोघांच्या कॉम्बिनेशनला D प्लस L 50 प्लस 50 झालं किती 100%. या दोघांच्या प्रोसेसला म्हटलं जातं रेसिमिक मिक्सचर. आणि ज्या प्रोसेस मधून तुम्हाला हे रेसिमिक मिक्सचर मिळतं त्याला कन्सिडर करता तुम्ही रेसिमायझेशन. Okay, so this is very important part. There is a racemization of configuration. This is a stereochemical evidence of your SN1 type of reaction, and in case of SN2 that is stereochemical evidence काय, inversion of configuration म्हणजे backside attack of nucleophile takes place. and इथे कसं होणार, हा OH हा ऍक्च्युअली हा कार्बोकॅटायन प्लेनार मॉलिक्युल आहे. ओके, म्हणजे जर समजा हा मॉलिक्युल मी असा रोटेट केला, ओके 190 डिग्रीने किंवा 120 डिग्रीने रोटेट केला, तर जर हा CH3 इकडे येईल, हा CH3 इकडे जाईल, हा CH3 म्हणजे तो प्लेनर आहे. कुठूनही अटॅक ऑफ न्यूक्लिओफाईल जरी कुठेही केला तरी प्रोडक्ट तुम्हाला असाच मिळणार. ओके, इकडे OH शिल्लक आहे किंवा इकडे OH शिल्लक आहे, सेमच मिळेल. सो याच्यामध्ये स्टिरिओकेमिकल एव्हिडन्सेस दॅट मच इम्पॉर्टंट नाहीये, पण हा वर्ड खूप इम्पॉर्टंट आहे, दॅट इज रॅसमायझेशन टेक्स प्लेस. रॅसमायझेशन ऑफ कन्फ्युगरेशन टेक्स प्लेस इन केस ऑफ युअर SN1 टाइप ऑफ मेकॅनिझम. ही एवढी 4 फीचर्स तुमची सॅलियंट फीचर्स जी आहेत ती व्हेरी इम्पॉर्टंट आहेत एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू.
जिथे तुमचा SN1 आणि SN2 मेजर इम्पॉर्टंट पार्ट जो आहे तुमच्या या टोटल टॉपिकचा तो कम्प्लीट होतो. जिथून तुमचा पुढचा पार्ट स्टार्ट होतो तो म्हणजे काय, विच फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन द रेट ऑफ SN टाइप ऑफ रिएक्शन. SN means what? Substitution nucleophilic reaction. Whether it may be SN1 or SN2, but there are some three factors which affects on the rate of SN1 and SN2 type of reaction. So one by one ते बघूया. First part is factors affecting on SN reaction. SN stands for substitution nucleophilic. Whether it may be it may conclude as a SN1 or SN2. दोन्ही रिएक्शन्स वरती कुठले फॅक्टर्स अफेक्ट करतात ते बघूया. आधी सगळ्यात पहिल्यांदा नेचर ऑफ सबस्ट्रेट हा एक फॅक्टर आहे. नेचर ऑफ सबस्ट्रेट याचे फक्त की पॉइंट्स लक्षात ठेवूया, बाकीचं सगळं नंतर बघता येईल. सेकंड पॉइंट आहे सॉल्व्हंट पोलॅरिटी. सॉल्व्हंट पोलॅरिटी मीन्स आपण जे असं कन्सिडर करतो ना, NaOH त्याच्यामध्ये ऍड केलं, मग डायरेक्ट आपण लिहितो NaOH. तो NaOH एक्झॅक्टली ऍड करताना तो बेसिक कंपोनंट आहे ना, म्हणजे ते अल्कलाईन हायड्रोलिसिस असायला पाहिजे. मग जर अल्कलाईन हायड्रोलिसिस असेल तर फक्त आणि फक्त बेसच ऍड करून चालतात का? मग ते बेसमध्ये परत दोन टाईप पडतात, पोलार प्रोटिक सॉल्व्हंट अँड पोलार अप्रोटिक सॉल्व्हंट. ओके, सो कुठलं रिएक्शनसाठी कुठला सॉल्व्हंट यूज करायचा ते महत्वाचं आहे. आणि थर्ड इज न्यूक्लिओफिलिसिटी. न्यूक्लिओफिलिसिटी. ओके, आता जरा पहिल्यांदा बघूया SNच्या आधी दोन टाईप कुठले कुठले आहेत, SN1 आणि SN2. इथे पण बघूया SN1 आणि SN2 आणि SN1 आणि SN2. आता बघूया इन केस ऑफ नेचर ऑफ सबस्ट्रेट. आता मला सांगा SN1 आता जी आपण रिएक्शन बघितली SN1 त्याच्यासाठी सबस्ट्रेट काय घेतला होता, टर्शरी अल्किल हलाइड. ओके, टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड आपण घेतला होता. सो कुठलाही टर्शरी अल्किल हलाइड मोस्ट सुटेबली तुम्हाला SN1 रिएक्शन दाखवतो किंवा मोस्ट प्रिफरेबली SN1 रिएक्शन शो करतो. बट इन केस ऑफ SN2 रिएक्शन, SN2 प्रोसेस मध्ये काय होतं, प्रायमरी अल्किल हलाइड्स आर जनरली युज्ड. प्रायमरी अल्किल हलाइड्स are used as a substrate. Okay, similarly in case of a solvent polarity, means which solvent is generally used in SN1 or SN2 type of reaction. So in generally SN1 reaction, generally polar protic solvents are used. Polar protic solvent. आता polar protic म्हणजे काय ते बघूया. And here polar aprotic solvents are used. आता बघूया पोलार याचा अर्थ सगळ्यांना माहिती आहे, डायपोल मोमेंट त्याची नॉन झिरो असते, त्याला आपण पोलार कन्सिडर करतो. म्हणजे कुठलंही रिएक्शन घेऊ, HCl मॉलिक्युल आहे ओके किंवा H2O मॉलिक्युल आहे, त्याच्यावरती H वरती डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज आणि ऑक्सिजन मध्ये डेल्टा निगेटिव्ह चार्ज असे जर डायपोल्स जनरेट होत असेल, डाय स्टँड्स फॉर टू, पोल स्टँड्स फॉर टू चार्ज, ड्यू टू इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स they may shows such type of different poles on the respective element, then that compound is considered as a dipole moment. Okay, हे सगळं तुम्हाला फिजिक्स मध्ये किंवा 11th स्टँडर्डच्या केमिस्ट्री मध्ये पण झालेलं आहे. पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज याच्यामध्ये क्रिएट होतात त्याला आपण कन्सिडर करतो डायपोल्स. डाय स्टँड्स फॉर टू, पोल स्टँड्स फॉर चार्जेस. ओके, अपोजिट चार्जेस. सो प्रोटिक मीन्स व्हॉट, प्रोटिक इज नथिंग बट H प्लस आयन. ओके, दिस इज कन्सिडर्ड एज अ प्रोटॉन. आणि जो कुठला कंपाऊंड असे प्रोटॉन डोनेट करतो, जो कुठला पोलार मॉलिक्युल प्रोटॉन्स डोनेट करतो त्याला आपण कन्सिडर करतो प्रोटिक सॉल्व्हंट, पोलार प्रोटिक. आणि ज्याच्यामध्ये प्रोटिक सॉल्व्हंटसाठी प्रोटॉन्स द्यायला नसतात पण तो ऍसिड असतो, ओके, त्याला आपण कन्सिडर करतो सॉल्व्हंट, अप्रोटिक सॉल्व्हंट. म्हणजे DMSO, DMS, डायमिथाइल सल्फाइड, डायमिथाइल सल्फॉक्साइड आयन, त्याच्यानंतर N हेक्झेन नावाचे खूप सारे कंपोनेंट्स आहेत, त्याला आपण पोलार अप्रोटिक सॉल्व्हंट असं कन्सिडर करतो. सो पोलार प्रोटिक सॉल्व्हंट्स आणि पोलार अप्रोटिक सॉल्व्हंट्स SN1 आणि SN2 रिएक्शन फेवर करतात, हे लक्षात ठेवायचं. क्वेश्चन पेपर मध्ये मुद्दाम विचारतील सॉल्व्हंट पोलॅरिटी विच इज मोस्ट फेवरेबल सॉल्व्हंट पोलॅरिटी फॉर SN2 रिएक्शन इज, तुम्ही ऑप्शन मध्ये नाही असं कन्सिडर करणार, ऑप्शन मध्ये असणार पोलार अप्रोटिक सॉल्व्हंट, एखादं एक्झाम्पल दिलेलं असेल तर ते यूज करायचं. आणि न्यूक्लिओफिलिसिटी इन केस ऑफ SN1 अँड SN2, न्यूक्लिओफिलिसिटी म्हणजे कुठल्या
रिॲक्शन मध्ये स्ट्रॉंग न्यूक्लिओफाईल इसेन्शियल आहे. सो लक्षात ठेवायचं, मोस्ट ऑफ दी OH मायनस F मायनस जे रिॲक्शन्स आहेत मोस्ट पॉवरफुल आहेत ते तुम्हाला SN2 रिॲक्शन फेवर करतात जास्तीत जास्त. ओके, रिपीट करतोय स्टेटमेंट, मोस्ट पॉवरफुल न्यूक्लिओफाईल विल अटॅक or most favorably shows SN2 type of reaction. Most powerful nucleophiles. आणि इथे काय असणार, लेस पॉवरफुल असलं तरी चालतात. लेस पॉवरफुल न्यूक्लिओफाईल. याचं रिझन काय, बिकॉज हिअर इंटरमिडिएट इज फॉर्म इन केस ऑफ SN1 type of reaction, but in case of SN2 there is no any intermediate is formed because it is a one step process. Okay, but in case of SN1 there are two steps. First one, in the first step formation of carbocation takes place, and carbocation means what, it is an intermediate. Intermediate म्हणजे काय, जो रिएक्टंट आणि प्रोडक्टच्या मध्ये जनरेट होतो, ज्याचा लाईफ टाइम स्पॅन खूपच लेस असतो, कमी असतो, त्याला आपण कन्सिडर करतो इंटरमिडिएट. ओके, सो ह्या तीनही याचा एक स्क्रीनशॉट घेतला तर बेटर होईल. नोट्स वाचताना खूपच काय म्हणू शकतो आपण, ते तुम्हाला समराईज करता येईल. इन केस ऑफ SN1 टाइप ऑफ रिएक्शन ओनली अँड ओनली. आता बघा, इथे मी टर्शरी अल्किल हॅलाइड लिहिलंय, इथे प्रायमरी अल्किल हॅलाइड लिहिलंय, बरोबर आहे. आता एक डाऊट असणार, मग सेकंडरी अल्किल हॅलाइडचा काही युजच होत नाही का? कधी होतो, त्या रिएक्शनला म्हटलं जातं. मी हे पार्ट वेगळा लिहितोय, हा तुमच्या सिलेबसचा पार्ट नाही. मिक्स्ड SN रिएक्शन. बघा मी काय म्हणतो, इन केस ऑफ SN1 रिएक्शन टर्शरी अल्किल हॅलाइड इज जनरली यूज्ड ॲज अ सबस्ट्रेट, बट इन केस ऑफ SN2 टाइप ऑफ रिएक्शन प्रायमरी अल्किल हॅलाइड्स आर जनरली यूज्ड ॲज अ सबस्ट्रेट. मग सेकंडरी अल्किल हॅलाइडचा यूज काय, प्रायमरी झाला टर्शरी झाला, मग सेकंडरीचा यूज काय, तर तो काय दाखवतो, SN1 आणि SN2 दोघांपैकी काहीच नाही दाखवतो, काय दाखवतो, मिक्स्ड SN. आता मिक्स्ड SN ला एक सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहायचं झालं तर त्याला एक नवीन रिएक्शन म्हटलं जातं SNI, सबस्टिट्यूशन न्यूक्लिओफिलिक इंटरनल टाइप ऑफ रिएक्शन. तुम्ही असं काहीतरी कन्क्लुजन काढू नका, प्रायमरीसाठी SN2, टर्शरीसाठी SN1, मग सेकंडरीसाठी SN3, तसलं काहीतरी काढू, SN3 रिएक्शन नाही. सो SNI म्हणजे काय, I stands फॉर इंटरनल. ओके, इंटरनल न्यूक्लिओफाईल काही वेळा जनरेट होतात रिएक्शन मिक्सचर मधून, आणि ते न्यूक्लिओफाईल त्या रिएक्शनच्या मिक्सचरवरती ऍक्टिव्ह साईटवरती अटॅक करतात, त्याला आपण मिक्स्ड SN म्हणतो. हा तुमच्या आता 12th स्टँडर्ड पर्यंत सिलेबसमध्ये नाही, पुढे फर्दर स्टडीज कराल तेव्हा त्याच्यामध्ये सिलेबसमध्ये तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये हा पार्ट येईल. इंजिनिअरिंगला गेल्यानंतर पहिल्या इयरला अप्लाइड केमिस्ट्री नावाचा एक सब्जेक्ट असतो, त्याच्यामध्ये हे सगळं डिटेलमध्ये तुम्हाला सिलेबसमध्ये असेल. ओके, सो द पार्ट ऑफ रिमेनिंग पार्ट काय, सॉल्व्हंट पोलॅरिटी. SN1 मध्ये काय, पोलार प्रोटिक सॉल्व्हंट, आणि SN2 साठी पोलार अप्रोटिक सॉल्व्हंट आपण जनरली यूज करतो. पोलार मात्र असतात दोन्हीकडे, पोलॅरिटी सेम असायला पाहिजे. नॉन पोलार सॉल्व्हंट्स कुठे यूज करत नाही आपण. ओके, आणि लास्ट आहे न्यूक्लिओफिलिसिटी. सो इन केस ऑफ SN1 रिएक्शन लेस पॉवरफुल न्यूक्लिओफाईल also attacks on carbocation due to formation of an intermediate like carbocation, and in case of SN2 type of reaction most powerful nucleophile is used, okay, for the attack of on the carbocation, attack on the carbocation किंवा सबस्ट्रेट. सो याच्यावरून आपण आयडेंटिफाय करू शकतो SN1 आणि SN2 चे डिस्टिंग्विशिंग पॉईंट्स. आता तुमच्या सिलेबसमध्ये ऍक्च्युअली SN1 SN2 चे डिस्टिंग्विशिंग पॉईंट्स नाहीये, बट तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये जी एक्सरसाइज दिलेली आहे त्या एक्सरसाइज मध्ये एक क्वेश्चन आहे, गिव्ह डिस्टिंग्विशिंग अकाउंट फॉर SN1 आणि SN2 टाइप ऑफ रिएक्शन. तर त्याचा आन्सर मी तुम्हाला सेंड करणार आहे आज पीडीएफच्या फॉर्मॅटमध्ये, नोट्स मध्ये सेंड करेन. आता मात्र मी इथे डिस्कस करणार नाही, कारण ते समराईज करायचं, इट इज ऍप्लिकेबल पार्ट क्वेश्चन, आणि आय थिंक नेक्स्ट पेपरला तो येण्याचे चान्सेस आहेत, बिकॉज तुमच्या टोटल टॉपिकचं ह्या वेटेज आहे 4 to 5 मार्क्स, बरोबर आहे. बोर्डाच्या रूल प्रमाणे बोर्डने काय सांगितलंय, कधीच 4 मार्क्सचा एकच क्वेश्चन टोटल पेपरमध्ये असता कामा नये. रॉंग मेथड आहे ती पेपर डिझाईन करण्याची. मग बोर्ड काय सांगतो, 4 मार्क्सचा क्वेश्चन 2+2 या फॉर्मॅटमध्ये टाका, म्हणजे सेक्शन बी मध्ये 2 मार्काचे टाका, सेक्शन सी मध्ये 1 मार्काचा क्वेश्चन त्या टॉपिक मध्ये टाका, आणि सेक्शन डी मध्ये एखादी डेफिनेशन वगैरे असं काहीतरी टाका, किंवा स्टॅबिलिटी ऑर्डर लाईक वाईज. बट 4 मार्क्सचा सेक्शन डी आहेच ना, मग तिथे सेक्शन डी मध्ये डायरेक्ट क्वेश्चन नंबर 39 SN1 रिएक्शन असं नाही विचारणार पेपरमध्ये. मग अशा केसेसमध्ये काय मोस्ट चान्सेस कसे असतात, पेपरमध्ये विचारण्याची टेंडन्सी काय असते, 4 मार्क्सचा हा क्वेश्चन आहे ना, ह्याच्यातलं सगळं नाही विचारायचं, बट महत्वाचा पार्ट जी कन्सेप्ट आहे, जी स्टुडंटची चुकते ती विचारायची. ओके, सो या टाइप मध्ये क्वेश्चन्स असतील. सो जर दोन्ही क्वेश्चन कव्हर करायचे तर तुम्हाला 3 मार्क्ससाठी SN1 आणि SN2 चा डिफरन्स विचारू शकता, त्याच्यामध्ये 6 पॉईंट एक्सपेक्टेड असतील.
3 मार्क्ससाठी 6 पॉईंट एक्सपेक्टेड असतात 12वीसाठी. सो 6 पॉईंट्स आहेत माझ्याकडे, ते मी तुम्हाला PDF च्या फॉर्मॅटमध्ये देईन, जेणेकरून तुमचा तो पण पॉईंट क्वेश्चन क्लिअर होईल. ओके, नेक्स्ट पार्ट ऑफ युअर सिलेबस अँड लास्ट पार्ट आय थिंक, सॉरी द सेकंड लास्ट पार्ट दॅट इज सम इलिमिनेशन टाइप ऑफ रिएक्शन, जिथे तुमचा सबस्टिट्यूशनचा पार्ट सगळा संपतो. आपण कुठून स्टार्ट केलेलं मी रिवाइज करतोय परत एकदा. टर्मिनॉलॉजी जेव्हा संपली तेव्हा आपण असं बघितलेलं रिप्रेझेंटेशन ऑफ द मॉलिक्यूल, काल फिशर बदर्शन फॉर्म्युला अँड वेज लाईन फॉर्म्युला इथपर्यंत आपण बघितलं. आणि मग हेडिंग दिलेलं केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्किल हॅलाइड. त्याच्यामध्ये पहिली रिएक्शन लिहिली होती केमिकल प्रॉपर्टीज मध्ये ऍडिशन ऑफ OH. ओके, अल्किल हॅलाइडची रिएक्शन OH बरोबर होते आणि मग तो प्रोडक्ट जो असेल तो AG बरोबर रिॲक्ट होतो. आणि सेकंड पॉईंट केला होता सबस्टिट्यूशन रिएक्शन. त्याच्यामध्ये आता बघितलेला सबस्टिट्यूशन रिएक्शनचा टोटल चार्ट पहिल्या लेक्चरला म्हणजे सुरुवातीला बघितलेला SN1 रिएक्शन, SN2 रिएक्शन अँड फॅक्टर अफेक्टिंग ऑन SN म्हणजे सबस्टिट्यूशन न्यूक्लियोफिलिक रिएक्शन. एवढा पार्ट सगळा कव्हर होतो. म्हणजे जिथे सबस्टिट्यूशनचा टोटल जे काही आहे ते सगळं कम्प्लीट झालंय. आता नेक्स्ट रिएक्शन स्टार्ट होते ती म्हणजे इलिमिनेशन रिएक्शन. आता इलिमिनेशन रिएक्शन म्हणजे काय ते बघूया. आता या पार्ट मध्ये एक रूल येतो, त्याला आपण 11th स्टँडर्डला पण शिकलोय, सेट-झेप्स रूल. ओके, सेट-झेप्स रूल काय आहे ते बघूया आणि इलिमिनेशन रिएक्शन मध्ये त्याचं कॉन्ट्रीब्युशन काय आहे. 12th स्टँडर्डला पण हाच पार्ट आहे, 11th स्टँडर्डला पण हाच पार्ट आहे. मग असं देण्यामागचं रिझन काय, काहीतरी नवीन असणार ना 12th मध्ये. सो काय नवीन आहे ते बघूया. इलिमिनेशन रिएक्शन, त्यालाच आपण कन्सिडर करतो अल्टरनेटिव्ह नेम डिहायड्रो हॅलोजनेशन रिएक्शन. ओके, डिहायड्रो हॅलोजनेशन रिएक्शन नावातच आहे सगळं बघा. इलिमिनेशन म्हणजे काहीतरी इलिमिनेट करायचंय. ओके, डी म्हणजे काय, अकॉर्डिंग टू केमिस्ट्री डी म्हणजे इलिमिनेट करणे. डीमेरिट्स लिहितो म्हणजे काय, आपण काय करतो डिसएडव्हान्टेजेस किंवा त्याचे डीमेरिट्स लिहितो. मेरिट्स अँड डीमेरिट्सचा क्वेश्चन वापरतो. डीमेरिट्स आपल्याला ओव्हरकम करायचे असतात आणि मेरिट्स वाढवायचे असतात. म्हणजे काय, डी म्हणजे रिमूव्ह करणे. हायड्रो अँड हॅलोजन अशी एक कुठली तरी रिएक्शन असणार आहे की ज्या एकाच रिएक्शन मधून एकाच सबस्ट्रेट मधून हायड्रोजन अँड हॅलोजन रिमूव्ह होईल आणि काहीतरी प्रोडक्ट मिळेल. त्या प्रोडक्ट मध्ये अनसॅच्युरेशन प्रेझेंट असेल तर त्या रिएक्शनला कन्सिडर करायचं इलिमिनेशन रिएक्शन. मी डेफिनेशन असा पार्ट लिहितो इथे, लर्न झाली पाहिजे पेपरमध्ये येणारे डेफिनेशन. सो डेफिनेशन काय आहे, द रिएक्शन इन विच अन ॲटम और ग्रुप ऑफ ॲटम्स आर इलिमिनेटेड फ्रॉम ॲडजस्टंट कार्बन ॲटम अँड फॉर्म unsaturated product as a major concern, it is considered as an elimination reaction. What do you mean by elimination reaction? The reaction in which an atom or group of atoms are eliminated from adjacent carbon atom. एकाच कार्बन मधनं हायड्रोजन आणि हायड्रोजन निघू शकत नाहीत. एका कार्बन नंबर 2 एक कन्सिडर करूया आपण, कार्बन नंबर 4 आहे एका स्ट्रक्चर मध्ये, कार्बन 4 आहे. त्याच्यातला दुसरा आणि तिसरा कार्बन आहे ना, त्याच्यावरती जर हायड्रोजन आणि हायड्रोजन प्रेझेंट असेल तर तो निघून जाईल आणि तिथे काहीतरी अनसॅच्युरेशन म्हणजे काय, आयदर डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड जनरेट होतील. सो त्याला आपण कन्सिडर करतो इलिमिनेशन टाइप ऑफ रिएक्शन. ओके, सो दिस इज अ बेसिक पार्ट रिगार्डिंग युअर इलिमिनेशन टाइप ऑफ रिएक्शन. सो हा झाला सगळा इंट्रोडक्शनचा पार्ट, दॅट इज अ डेफिनेशन. आता अनादर आहे एक्झाम्पल. आता हे पेपर मध्ये जर या पॉइंट साठी क्वेश्चन आला, एक्झाम्पल जरी आलं तरी कम्प्लीट द फॉलोइंग साठी हीच रिएक्शन जी मी आता घेतोय तीच येणार. अदरवाईज नोट आली, राईट अ नोट ऑन इलिमिनेशन टाइप ऑफ रिएक्शन. सो तुम्ही सुद्धा तेच एक्झाम्पल लिहायचे जे मी आता लिहितोय, त्याच्यामध्ये काहीही चेंजेस नको आहेत मला. CH3 CH2 CHBr CH3 when it is reacts with alcoholic KOH, it will form CH3 CH double bond CH CH3, which is a major product, and another one is CH3 CH2 CH double bond CH2, that is minor product. ओके, आता तुमच्या सिलेबस मध्ये हे जे काही लिहिलेलं आहे पेपरमध्ये आहे किंवा येणार आहे, आयडेंटिफाय कसं करायचं की एवढ्या सगळ्या पेपर, आता आपला पहिलाच टॉपिक चालू आहे म्हणून ठीक आहे की आयडेंटिफाय करता येतं सबस्टिट्यूशन कुठली, न्यूक्लियोफिलिक, इलिमिनेशन. जेव्हा पेपर 2 चा हा टॉपिक, याच्या पुढचा आहे अल्कोहोल फिनॉल इथर, जो आपण मला वाटतं उद्या किंवा परवापासून आपला स्टार्ट होईल, अल्कोहोल फिनॉल इथर नावाचा सेकंड टॉपिक.
नेक्स्ट टॉपिक आहे अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ऍसिड. नेक्स्ट टॉपिक आहे अमाइन्स आणि बायोमॉलिक्यूल. हे 5 टॉपिक प्लस 12th स्टँडर्डचा फर्स्ट पेपर मधले बरेचसे टॉपिक असं जर कन्सिडरेशन केलं तर सगळ्याच्या सगळ्या रिॲक्शन जर विचारात घ्यायच्या झाल्या तर लगेच एक्झामच्या ओरिएंटेड लक्षात राहणार नाही. तर त्यावेळी काय करायचं बघा, जर एलिमिनेशन रिॲक्शन आयडेंटिफाय कशी करायची, रिॲक्शन मध्ये अल्किल हलाइड प्रेझेंट असेल किंवा अल्कोहोल प्रेझेंट असेल. बघा मी काय सांगतोय, रिॲक्शन मध्ये आयदर हलाइड प्रेझेंट असेल किंवा OH प्रेझेंट असेल आणि त्या सबस्ट्रेटची रिॲक्शन अल्कोहोलिक KOH, नॉट ॲक्वियस KOH, ओनली KOH, नॉट ओनली KOH, नॉट ॲक्वियस KOH. इट शुड रिॲक्ट विथ अल्कोहोलिक KOH, देन अँड देन ओनली एलिमिनेशन रिॲक्शन विल टेक प्लेस. ओके, मी रिपीट करतोय काय सांगितलं ते. सबस्ट्रेट मध्ये OH असेल, अदरवाईज DR असेल आणि त्याची रिॲक्शन अल्कोहोलिक KOH बरोबर जर होत असेल तरच एलिमिनेशन रिॲक्शन होते, अदरवाईज एलिमिनेशन रिॲक्शन नसते. इथे जर OH असेल, ओके, BR पण आहे, इथे अल्कोहोलिक हा वर्ड नाही, फक्त KOH असेल तर ती मगाशी आपण बघितलेली सबस्टिट्यूशन रिॲक्शन होणार. तो BR जाणार आणि इथला OH इथे येणार, हा BR तिकडे जाणार, ते BR एलिमिनेट होणार. ओके, अशी रिॲक्शन आहे ती. सो हे आयडेंटिफाय कसं करायचं एका वर्ड वरनं, अल्कोहोलिक. ओके, ही एक ट्रिक आहे आयडेंटिफाय करायची. आता बघूया, हे काय मी सांगितलं म्हणून मेजर लिहायचं का नाही, आपण आधी कन्सेप्ट यूज करूया. काय आपण कन्सेप्ट शिकलो, एक सबस्ट्रेट द रिॲक्शन इन विच अन ॲटम और ग्रुप ऑफ ॲटम्स आर इलिमिनेटेड फ्रॉम ऍडजस्टंट कार्बन ॲटम. आता हा जो सेकंड कार्बन आहे तिथे एक हायड्रोजन असा मी लिहितो आणि हा बॉन्ड असा दाखवतो. आता बघा, डी म्हणजे इलिमिनेट करायचे, एक हायड्रो इलिमिनेट केला आणि एक हॅलो इलिमिनेट केला. बघा, HBr रिमूव्ह केलं तर काय मला प्रोडक्ट मिळतो, CH3CH, बट वी नो CH3CH, याच्यामध्ये या कार्बनची व्हॅलन्सी तर करेक्ट आहे, या कार्बनची व्हॅलन्सी रॉंग आहे, या कार्बनची व्हॅलन्सी रॉंग आहे, या कार्बनची व्हॅलन्सी अगेन करेक्ट आहे. म्हणजे ह्या दोन्ही कार्बनची व्हॅलन्सी सॅटिस्फाय होण्यासाठी एक बॉन्ड दाखवावा लागेल आणि तो बॉन्ड म्हणजे डबल बॉन्ड. आता कार्बनची व्हॅलन्सी 4 झाले. ओके, म्हणजे करेक्ट आहे. आता मला सांगा, डबल बॉन्ड म्हणजेच काय, मगाशी म्हटलं आपण अनसॅच्युरेटेड प्रोडक्ट. सो द रिॲक्शन इन विच अन ॲटम और group of atom eliminated from adjacent carbon atom, then and then only it will form unsaturated product. Such type of reaction is known as the elimination reaction. म्हणून आपल्याला CH3CH डबल बॉन्ड CH3 हा प्रोडक्ट मेजर मिळतो. ओके, आता हा जर प्रोडक्ट मिळाला तर मग हा कसा काय मिळाला, मी काय मग अशी कन्सिडर केलं होतं, इथला हायड्रोजन एलिमिनेट करतो म्हणून, बरोबर आहे. याच्यापेक्षा इकडचा सुद्धा ऍडजस्टंट कार्बनच येणार आहे, इकडचा पण इलिमिनेट होऊ शकतो राईट साईडचा. मग जर राईट साईडचा हायड्रोजन आणि हॅलोजन इलिमिनेट करायचा झाला, BR इथला निघून जाईल. ओके, आणि हा हायड्रोजन निघून जाईल, HBr. ओके, समजा HBr रिमूव्ह झाला तर काय प्रोडक्ट मिळेल, CH3, CH2, CH आणि CH2. ओके, इथे एक सिंगल बॉन्ड आहे. या कार्बनची व्हॅलन्सी 1, 2 आणि 3 झाली, 4 होण्यासाठी डबल बॉन्ड द्यावा लागेल, तरच या कार्बनची व्हॅलन्सी सुद्धा 4 होऊ शकते. सो इन दिस वे CH3, CH2, CH डबल बॉन्ड CH2 हा प्रोडक्ट सुद्धा आपल्याला मिळू शकतो जो मायनर असेल. आता मेजर आणि मायनर कुठला हे आयडेंटिफाय कसं करायचं, त्याच्यासाठी आपला एक फ्रेंड आहे, त्याने आपल्याला हेल्प केली, तो म्हणजे कोण, सेडजेस. ओके, सेडजेसने काय सांगितलं, in a dehydrohalogenation reaction, the preferred product is that alkene which has greater number of alkyl groups attached on doubly bonded carbon atoms. Okay, so this is the स्टेटमेंट ऑफ सेटजेप्स रूल. ऑब्व्हियसली ते रूलचं स्टेटमेंट आहे सेटजेप्स, म्हणजे ते सेटजेप्सच्याच वर्ड मध्ये आलं पाहिजे, याच्यामध्ये आपले वर्ड नको, आपलं इनोव्हेशन काही नको. आपल्याला जेव्हा इनोव्हेशन करायचं असेल तेव्हा आपण नंतर करूया, पण आता आधी हा रूल लिहिताना सेटजेप्सच्याच लँग्वेज मध्ये आला पाहिजे. ओके, आता ही नोट कशी कम्प्लीट होते बघा, इथे लिहून तुम्ही स्टॉप करता, आन्सर मध्ये 1 मार्क डिडक्ट केला जातो. याचं रिझन काय, तुम्ही इथे सांगता बोर सबस्ट्रेट, थोडक्यात ह्याच्या आधी स्टेटमेंटचं मी मिनिंग सांगतो आणि मग आपण ऑर्डर बघूया. In a dehydrohalogenation, means in this reaction,
द प्रिफर्ड प्रोडक्ट इज दॅट अल्की. ह्याच्यामध्ये 2 प्रोडक्ट अल्का असतात हे त्यांनी या वाक्यातनं सांगितलंय. त्यातला प्रिफर्ड कुठला असतो म्हणजे मेजर कुठला असतो, इज दॅट अल्कीन विच हॅज अ ग्रेटर नंबर ऑफ अल्किल ग्रुप्स. आता अल्किल ग्रुप कसे आयडेंटिफाय करायचे, अटॅच्ड ऑन डबली बॉन्डेड कार्बन ॲटम, म्हणजे या रिएक्शन मध्ये डबली बॉन्डेड कार्बन ॲटम असणारच, हे तर त्यांनी फिक्सच केलं. ओके, डबली बॉन्डेड कार्बन ॲटम आहेतच. त्याच्या आयदर साईडला नंबर ऑफ अल्किल ग्रुप बघायचे, त्याचे नंबर काउंट कार्बनचा करायचा नाही, साईज बघायची नाही, त्याची नंबर चेक करायचा. हिअर 1 अल्किल ग्रुप इज प्रेझेंट, हिअर 1 अल्किल ग्रुप इज प्रेझेंट, म्हणजे टोटल नंबर ऑफ अल्किल ग्रुप किती झाले याच्यामध्ये 2. या डबली बॉन्डेड कार्बनच्या राईट साईडला काहीच नाही, म्हणजे तिथे 0 अल्किल ग्रुप आहे, आणि इकडे काय आहे 1 अल्किल ग्रुप. मोस्ट ऑफ द स्टुडंट असं कन्सिडर करतात CH2 म्हणजे 2 अल्किल ग्रुप आहेत. हे अल्किल ग्रुप नाही, याला मिथिलीन म्हटलं जातं, अल्किलीन ग्रुप आहेत ते, आणि हा अल्किल ग्रुप आहे. सो याला आपण इथाइल कन्सिडर करतो. सो इट इज ओनली 1 अल्किल ग्रुप अँड हिअर 2 अल्किल ग्रुप्स आर प्रेझेंट. सो मेजर प्रोडक्ट शुड बी धिस अकॉर्डिंग टू सेटझेप्स. ओके, सेटझेप्सने सांगितलेल्या रूल प्रमाणे डबली बॉन्डेड कार्बनला जर दोन्ही साईडला, म्हणजे दोन्ही साईडला आपण म्हणण्यापेक्षा मोर सबस्टिट्यूटेड अल्किन जर असेल तर तो मोर स्टेबल असेल, असं आपण कन्सिडर करू शकतो. समजा इथे हायड्रोजन पण रिप्लेस झाले असते CH3 ने, तो ह्याच्यापेक्षा सुद्धा स्टेबल झाला असता, करेक्ट आहे ना. मग याच्यावरून एक स्टॅबिलिटी ऑर्डर आहे जी तुमच्या सीईटीच्या आणि नीट जेई नीटच्या पेपरमध्ये प्रिव्हियस पेपरमध्ये येऊन गेले, सेम टू सेम क्वेश्चन येऊन गेलाय. त्याची स्टॅबिलिटी ऑर्डर काय ते आपण बघूया. मी सगळी नोट तुम्हाला परत एकदा रिवाइज करतो म्हणजे ते क्लिअर होईल, पण आधी हा एक शेवटचा पॉईंट आहे तेवढा डिस्कस करूया. ते लिंक वाईज झालं तर मजा येते, अदरवाईज थोडं. Cr2 double bond Cr2 is greater than Cr2 double bond CHR, which is greater than CrH double bond RCH, then RCH double bond CH2, and then CH2 double bond CH2. आता बघा मी इथे काय केलंय ते तुम्हाला आधी सांगतो. सगळ्यात पहिल्यांदा आर द अल्किल ग्रुप्स. ओके, दे मे बी सेम और मे बी डिफरंट टाइप्स ऑफ अल्किल. कन्सिडर करूया आपण डबल बॉन्डच्या लेफ्ट साईडला इथाइल ग्रुप आहे इथी, ओके, C2H5, आणि डबल बॉन्डच्या राईट साईडला मिथाइल ग्रुप आहे Me, दॅट इज CH3. असं आपण कन्सिडर करूया. हा प्रोडक्ट कसा होईल, C2H5 2 टाइम्स अँड C डबल बॉन्ड CH3 2 टाइम्स. ओके, म्हणजे याच्यामध्ये कुठेही हायड्रोजन जर नसेल तर तो मोर स्टेबल, मोस्ट स्टेबल कंपाऊंड असेल. त्यातला वन ऑफ द हायड्रोजन ॲटम आपण ऍड केला आणि एक अल्किल ग्रुप कमी केला तर स्ट्रक्चर असं होईल Cr2 डबल बॉन्ड CHR. मी काय केलं बघा, हा जो Cr2 असा होता ना, त्यातला हा एक R रिप्लेस केला H ने, मग आपल्याला Cr2 डबल बॉन्ड CHR हे स्ट्रक्चर मिळेल. इकडचा पण एक हायड्रोजन कमी केला, ह्याला वाईट वाटायला नको म्हणून. सो RCH डबल बॉन्ड RCH, सो इट इज अगेन इट इज अ स्टेबल प्रोडक्ट नो डाऊट, बट ऍज कम्पेअर टू दिस प्रोडक्ट इट इज लेस स्टेबल. ओके, सिमिलरली RCH डबल बॉन्ड CH2, आता इकडचा आर काढून टाकला आणि लास्ट असेल CH2 डबल बॉन्ड CH2, इट इज इथिन. म्हणजे जर तुम्हाला स्टॅबिलिटी ऑर्डर विचारली पेपरमध्ये ते लक्षात ठेवायचं, ऑलवेज अँड ऑलवेज मोर सबस्टिट्यूटेड अल्कीन, more substituted alkene is most stable. ओके, और मोस्ट रिएक्टिव्ह असं म्हणू शकतो. ओके, रिएक्टिव्हिटी जास्त कधी असणार, जेव्हा स्टॅबिलिटी कमी असेल. हा मोस्ट रिएक्टिव्ह असेल आणि हा मोस्ट स्टेबल असेल, बरोबर आहे ना. स्टॅबिलिटी आणि रिएक्टिव्हिटी मधलं एक्झाम्पल काय लक्षात ठेवायचं, बघा तुमच्या एका बेंचवरती 14 जण बसलेले आहेत, त्या बेंचवरची कॅपॅसिटी आहे ऑलरेडी 3 स्टुडंटची. ओके, तुम्ही त्याच्यात तरी पण 4 जण बसलात, काय होणार प्रॉब्लेम, जो मिडलला असणार त्याला काही प्रॉब्लेम नसणार. ओके, जो बॅक राईट साईडला आणि लेफ्ट साईडला बेंचच्या बसलेला असणार ना, त्याला ऑलवेज प्रॉब्लेम होणार. समजा त्याच्या पुढची बेंच किंवा त्याच्या बॅक साईडची बेंच जर वेकंट असेल, कोणीही नसेल, 3 स्टुडंटच्या कॅपॅसिटीच्या बेंचमध्ये कोणी बसलेलं नाही, तर त्याने शाणा असेल त्याने काय केलं पाहिजे, आपलं बॅक काय असेल ते घ्यायचे आणि बॅक साईडला बसायचं. म्हणजे तो काय करतो, अनस्टॅबिलिटीकडनं स्टॅबिलिटीकडे जातो. म्हणजेच काय, अगोदर तो रिॲक्टिव्ह होता, स्वतःची जागा म्हणजे ऑक्युपाय करण्यासाठी किंवा ऍक्वायर करण्यासाठी धडपड होता सतत, पण जेव्हा त्याला समजलं की बॅक साईड, तुम्ही बसमध्ये तेच करता ना, उभे आहात तुम्ही आणि कोण समोरच्या सीटवरचा कोण उठून गेलात आणि विंडो सीट मिळाली तर कोण सोडणार आहात तुम्ही, जाऊन तिथे बसणार. याचाच मिनिंग काय होतो, तुम्ही स्टॅबिलिटीकडे मूव्ह होतो जास्तीत जास्त ऍज कम्पेअर टू रिॲक्टिव्हिटी. सिमिलरली इन दिस केस रिॲक्टिव्ह कंपाऊंड इज दिस.
ओके, अँड दिस इज युअर मोस्ट स्टेबल कंपाऊंड. याच्यासाठी जेई साठी आणि नीट वाल्यांसाठी मुद्दाम मी एक रिलेशन लिहितो. रिॲक्टिव्हिटी इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू स्टॅबिलिटी. ओके, तुमची धडपड का चाललेली असते, काय स्ट्रगल काय करत असता, जे काय तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला गेन करायचं त्यासाठी तुम्ही काय करत असता, ती स्टॅबिलिटी मिळवायची. म्हणून आता रिॲक्टिव्ह भरपूर आहात तुम्ही, बरोबर आहे. हेच तुम्हाला सांगून चालेल का 12वीचा पेपर 70 वर्ष असताना लिहा म्हणून नाही लिहू शकत. म्हणजेच काय, स्टॅबिलिटी इज ऑलवेज अँड ऑलवेज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू रिॲक्टिव्हिटी ऑर रिॲक्टिव्हिटी इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू स्टॅबिलिटी, वाईस वर्सा. सो हे एक स्टेटमेंट लक्षात ठेवलं तर सगळं लक्षात राहणार. आता मी सगळी नोट एकदा रिवाइज करतोय, म्हणजे तुम्हाला ते 3 किंवा 4 मार्कामध्ये काय काय नेमकं लिहायचं, कसे मार्किंग स्कीम असेल ते सांगते. Elimination reaction. So the reaction in which an atom or group of atoms are eliminated from adjacent carbon atom to form unsaturated product, such a reaction is known as the elimination reaction. Best example of elimination reaction is a dehydrohalogenation reaction. तिथे एक एक्झाम्पल द्यायचं, मगाशी दिलेलं CH3 CH CHBr CH3. So in presence of alcoholic OH it will form butene as a major product and butene as a minor product. सो ब्यूट टू इन आणि ब्यूट वन इन मेजर मायनर हे मी सांगतो म्हणून लिहायचं नाही. हे कोणी सांगितलं, चॅटजर्सने सांगितलं. चॅटजर्सने काय सांगितलं, इन अ डिहायड्रोहॅलोजिनेशन रिएक्शन द प्रिफर्ड प्रोडक्ट इज दॅट अल्कीन विच हॅज अ ग्रेटर नंबर ऑफ अल्काइल ग्रुप्स अटॅच्ड ऑन डबली बॉन्डेड कार्बन ॲटम. मीन्स मोस्ट सबस्टिट्यूटेड अल्कीन इज अ मोस्ट स्टेबल प्रोडक्ट अँड लिस्ट सबस्टिट्यूटेड अल्कीन लाईक इथिन is a most reactive compound. Okay, it is a least stable or most reactive compound. So हे लिहायचं, त्याच्यानंतर स्टॅबिलिटी ऑर्डरची ही लिहायची. हे लक्षात ठेवताना CR2 असंच घ्या. इथाइल मिथाइल मध्ये कार्बन नंबर किंवा कार्बन काउंट विसरू शकता, एवढी सिरीज लिहित असताना त्यामुळे लक्षात ठेवा CR2 डबल बॉन्ड CR2, म्हणजे त्याच्यामध्ये कुठे हायड्रोजन असू दे नको. इथे एक हायड्रोजन येऊ दे, इथे 2 हायड्रोजन्स येतील, इथे 3 हायड्रोजन्स येतील आणि इथे 4 हायड्रोजन्स येतील. असं मी माझ्या डोक्यामध्ये लक्षात ठेवलंय. तुम्हाला ही जर प्रोसेस योग्य वाटली तर तुम्ही असं लिहा. अदरवाईज पण रट्टा मारू नका. रट्टा मारला की प्रॉब्लेम काय होतो, सगळं सगळं एक पहिला एखादा पॉईंट विसरला की सगळ्याची वाट लागली, काहीच येत नाही पेपरमध्ये, असं होतं कामा नये. पेपर अटेम्प्ट करताना कन्सेप्च्युअल अटेम्प्ट करायचं. एक्झामिनरला वाटलं पाहिजे की या स्टुडंटने खूप कमी तर लिहिलंय, पण त्याला असं पण वाटलं पाहिजे की जे काही लिहिलंय ते बेस्ट क्वालिटीचं आहे. ओके, म्हणजे एकही पॉईंट त्याने मिस केला नाही. रिॲक्शनचं एक्झाम्पल लिहिलंय, जर तुम्ही एक्झाम्पल लिहिलाच नाही तर त्याची टेंडन्सी कशी होते, हा मुलगा रट्टामार मेंबर आहे, सगळ्याचे सगळे लॉ, सगळ्याच्या स्टेटमेंट तेडेफिनेशन पाठ करून आलाय, तेवढंच लिहिलंय, बाकीचं काय जमत नाही. रिॲक्शन आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा पेपर आहे, म्हणजे रिॲक्शन मस्ट आहे. तिथे तुम्ही एक वेळ सेंटेन्स लिहिलाच नाही तरी चालेल, व्हेन डॉट डॉट रिॲक्टिव्हिटी डॉट डॉट इन प्रेझेन्स ऑफ डॉट डॉट इट विल गिव्ह यू डॉट डॉट. ते काय नाही लिहिला तरी चालतं, पण रिॲक्शन प्रॉपर असते तर फुल मार्क्स मिळतात. ओके, सो हे इम्पॉर्टंट आहे. इलिमिनेशन रिॲक्शन, जिथे तुमचा इलिमिनेशन रिॲक्शनचा पार्ट सुद्धा कम्प्लीट होतो, म्हणजे तुमची सेकंड रिॲक्शन कम्प्लीट होते. थर्ड रिॲक्शन इज रिॲक्शन विथ ऍक्टिव्ह मेटल्स. बघूया कुठल्या कुठल्या ऍक्टिव्ह मेटल्स आहेत ते. मला वाटतं आज आपलं रिॲक्शन विथ ऍक्टिव्ह मेटल कम्प्लीट करूया आपण. ऍक्टिव्ह मेटल कम्प्लीट करूया. रिॲक्शन्स ऑफ हॅलो अरिन्स नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करूया, म्हणजे उद्यापासून. ओके, म्हणजे उद्या आपला हा टॉपिक कन्फर्म संपेल आणि अल्कोहोल फिनॉल इथर आपण टॉपिक स्टार्ट करूया. आज मी तुम्हाला हॅलोजन डेरिव्हेटिव्ह वरची क्वेश्चन बँक पण सेंड केली आहे ऑलमोस्ट. ओके, सो जस्ट गो थ्रू इट. पहिला टॉपिक कम्प्लीट झालाय. आपलं टार्गेट आहे 70 मार्क्स, त्यातले 4 to 5 मार्क्स मायनस करा, म्हणजे आता 65 मार्क्सचा सिलेबस आपला राहिलाय. ओके, 5 मार्क्स आज कम्प्लीट झालाय. असं जर कन्सिडर करत गेला तर प्रत्येक वेळी जेवढं जेवढं घेतलं जातंय ते सायमल्टेनियसली लर्न होणं गरजेचं आहे. ऍक्च्युअली लर्न म्हणण्यापेक्षा आपण म्हणूया अंडरस्टँडिंग खूप इम्पॉर्टंट आहे. एक वेळ लर्न तुम्ही एक्झामच्या वेळी नंतर केलात तरी चालेल, लक्षात राहणार, पण कन्सेप्ट क्लॅरिफिकेशन बेस्ट पाहिजे. ओके, ठीक आहे. रिॲक्शन विथ ऍक्टिव्ह मेटल हा एक पार्ट आहे. 2 रिॲक्शन्स आहेत महत्वाच्या, तेवढ्या फक्त बघूया आणि मग स्टॉप करूया, कारण परत तुमचं नेक्स्ट लेक्चर असणार. ठीक आहे. रिॲक्शन विथ ऍक्टिव्ह मेटल्स. रिॲक्शन विथ ऍक्टिव्ह मेटल. आता या रिॲक्शन विथ ऍक्टिव्ह मेटल मध्ये तुम्ही काय स्टडी करताय, सगळ्यात महत्वाचा पार्ट. पहिल्यांदा आपले हे अल्किल हॅलाइडचा टॉपिक सगळा चालेल, म्हणजे रिॲक्टेड अल्किल हॅलाइड असेल. सो लिहूया RX RX plus Mg
in presence of dry ether as a solvent it will forms RMgX. ओके, आता ही जी प्रोसेस आहे याला काहीतरी एक नाव आहे, ह्या रिएजंटला काहीतरी नाव आहे, काय नाव आहे ते आपण सगळं डिस्कस करूया नंतर. पण या टाईपच्या रिएक्शन, ह्या ज्या रिएजंटचं नाव येईल कन्फर्म एकतरी पेपरमध्ये जेव्हा क्वेश्चन असतो या पॉइंट वरती, या रिएक्शन वरती, RMgX फर्दर रिएक्ट विथ मिथॅनॉल. या वर्षीचा पेपर मधला क्वेश्चन RMgXOH जाणार, म्हणजे तुमचा प्रोडक्ट काय येईल त्याच्यामध्ये RMgX, ओके, RH प्लस MgX plus ammonia, it will form RMgXNH2, म्हणजे RH plus MgX and NH2. ओके, आता ही जी काही मी रिएक्शन दिलेली आहे ती फक्त एक्सप्लेन करू, जिथून हा पार्ट कम्प्लीट होतो. रिएक्शन विथ ऍक्टिव्ह मेटलचा अजून एक वुड्स रिएक्शन आहे, ती बघूया नंतर. अल्किल हलाइड रिएक्ट विथ मॅग्नेशियम. इट्स ऍक्च्युअली सिम्पल इन्सर्शन टाइप ऑफ. इन्सर्शन म्हणजे काय, R आणि X मध्ये हा मॉलिक्यूल इन्सर्ट करायचा. ओके, R X मध्ये Mg हाच इन्सर्ट का होतो, बिकॉज मॅग्नेशियम कॅरीज +2 चार्ज अँड हिअर +1 and -1 चार्ज इज देअर. सो तुम्ही रिप्लेस करताना, इन्सर्ट करताना Mg आतमध्ये ऍड करू शकता. ह्याला म्हटलं तर अल्किल मॅग्नेशियम हलाइड. इथे लिहितो मी अल्किल मॅग्नेशियम हलाइड. नाउ अल्किल मॅग्नेशियम हलाइड इज ऑल्सो नोन ॲज Grignard reagent. Grignard is the name of a scientist. Grignard reagent. Okay, so that Grignard reagent when reacts with methanol, तो काय करतो, हा R या H बरोबर रिॲक्ट होतो. बघा, R आणि H म्हणजे काय, अल्केन. ओके, रिमेनिंग काय राहिलं, MgX आणि OCH3 राहिलाय. मोस्ट ऑफ द स्टुडंट लिहितात MgXCH3, रॉंग आहे ते, MgXOCH3. आता हा मॉलिक्यूल मी असा का नाही लिहिला, मी बोलताना तर बोलतो MgXOCH3, असं का नाही लिहिला, याचं रिझन आहे काहीतरी. Magnesium acquire +2 charge, halogen possess delta negative charge and OCH3 also possess delta negative charge. There is no any forces of attraction between two सिमिलर चार्जेस. निगेटिव्ह चार्ज मध्ये कधीच अट्रॅक्शन नसणार. जर अट्रॅक्शन नसेल तर हा बॉन्ड कसा काय फॉर्म होईल, होऊच शकत नाही. आणि जर तुम्ही ते तसा करून ठेवला, बॉन्ड फॉर्म जर जनरेट केला, तर तो अनस्टेबल प्रोडक्ट असतो. त्यामुळे आपल्याला हे समजलं, हे एक्झामिनरला समजू दे. आम्ही काय केलं, इथे X लिहिला आणि इथे OCH3 लिहिला. म्हणजे ह्याच्यातला मॅग्नेशियमचा एक पॉझिटिव्ह चार्ज असेल तो हा एका निगेटिव्ह चार्जला कॉम्पेन्सेट करेल, आणि दुसरा पॉझिटिव्ह चार्ज असेल तो OCH3 मायनस वरचा जो निगेटिव्ह चार्ज असेल त्याला कॉम्पेन्सेट करेल. मगच हा अडक्ट जनरेट होईल. याला अडक्ट असं म्हटलं जातं, जो अनस्टेबल प्रोडक्ट असतो, ज्याचा लाईफ टाइम स्पॅन खूप कमी असतो. सिमिलरली RMgX, अल्किल मॅग्नेशियम हलाइड रिएक्ट्स विथ अल्कोहोलिक अमोनिया इन प्रेझेन्स ऑफ स्ट्रॉंग हीट अँड प्रेशर. इट विल ऑल्सो फॉर्म अल्केन ॲज अ मेजर प्रोडक्ट. सेम प्रोडक्ट मिळेल. ह्याच्यातलं NH3 मधले जे 3 हायड्रोजन असतील त्यातला एका हायड्रोजन बरोबर R ची रिएक्शन होईल, आणि NH2 आहे तो ऍज इट इज दिलाय मी. ओके, सो याच्यामध्ये कुठेही मिस्टेक नको, एकदम क्रिस्टल क्लिअर होऊ दे हे. सो दिस इज नथिंग बट युअर रिएक्शन विथ मॅग्नेशियम मेटल, दॅट इज द फर्स्ट मेटल. आपला पॉइंट आहे रिएक्शन विथ ऍक्टिव्ह मेटल्स, म्हणजे मोर दॅन 1 मेटल असायला पाहिजे. त्यातला पहिला मेटल तर आपला कम्प्लीट झाला. सेकंड मेटल आहे सोडियम मेटल. ओके, ही एकच रिएक्शन बघूया आणि थांबूया, दॅट इज वुड्स रिएक्शन. रिएक्शन काय, when 2 molecules of alkyl halide react with 2 molecules of Na in presence of dry ether as a solvent, it will form R dash plus 2 molecules of NaX. ओके, बेस्ट एक्झाम्पल घेतो मी इथे, हे सगळं सांगायच्या अगोदर. CH3Br 2 molecules plus 2 molecules of Na in presence of dry ether. CH3 plus 2 NaBr. वेन ह्या वुड्स रिएक्शन मध्ये काय केलं जातं, सोडियम मेटल हा ऍक्टिव्ह मेटल असतो. वेन 2 molecules ऑफ अल्किल हलाइड रिएक्ट विथ 2 molecules ऑफ सोडियम मेटल, इट विल फॉर्म. आता याच्यामध्ये जेवढे नंबर ऑफ अल्किल ग्रुप असतील ते कंपन्सेट करा. इथे 2 R आहेत ना, इथे मी R डॅश घेते.
आणि 2Na बरोबर हे 2x मॉलिक्यूल कोइफिशियंट Rx चा 2 आहे म्हणजे x पण 2 असणार R पण 2 असणार. सो जे ते 2x मॉलिक्यूल असतील ते ह्या 2Na मॉलिक्यूल बरोबर रिॲक्ट होतील आणि बाय प्रोडक्ट मिळेल 2NaX. ओके, सोडियम हलाईड. ही रिॲक्शन पेपरमध्ये मोस्टली विचारली जाते. ह्याच्या पुढची एक रिॲक्शन आहे हॅलो अरेसची वुड्स-फिटिक, ती मोस्टली विचारली जाते. 2 molecules of CH3Br means methyl bromide that's with 2 molecules of Na. आता मला सांगा 2 molecules of CH3 म्हणजे काय CH3 नेम ऑफ दिस कंपाउंड इज इथेन. Okay, and 2 molecules of Na and 2 molecules of Br combine together to form 2 molecules of sodium bromide. So alkane can be prepared by this method. म्हणजे रिॲक्शन विथ ऍक्टिव्ह मेटल्स मध्ये अल्किल हलाइड बरोबर एक मेजर प्रोडक्ट मिळतो, तो म्हणजे कुठला असतो? सगळ्या रिॲक्शन्स मध्ये अल्केन्स. ओके, जर तुम्हाला अल्केन प्रिपेअर करायचं असेल अल्किल हलाइड पासून त्याच्यापैकी कुठली तरी एखादी सुटेबल मेथड यूज करू शकता तुम्ही, तुम्हाला जी युजफुल असेल ती. मॅग्नेशियम मेटल अवेलेबल असेल तर अल्किल मॅग्नेशियम हलाइड प्रिपेअर करू शकता. सोडियम मेटल अवेलेबल असेल तर वुड्स रिॲक्शन. वुड्स इज अ नेम ऑफ अ सायंटिस्ट, ग्रिग्नार्ड इज अ नेम ऑफ अ सायंटिस्ट. सो नेम रिॲक्शन मोस्ट इम्पॉर्टंट असतात. नोट्स मध्ये याला कुठेतरी स्टार मार्क करून ठेवायचं. ओके, ह्याच्या पुढची एक रिॲक्शन आहे वुड्स-फिटिक रिॲक्शन. आणखी मला वाटतं इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन 3-4 आहेत आणि मग युजेस आणि एन्व्हायरमेंटल इफेक्ट हा छोटासा पार्ट आहे थेरॉटिकल, तो उद्या संपेल.